नमस्कार माझ्या लाडक्या प्रेक्षकांनो, आपण पाहतो आहोत लपंडाव या मालिकेचा 28 नोव्हेंबरचा एपिसोड रिव्ह्यू. तर प्रेक्षकांनो, तुम्हाला तर माहितीच आहे की कान्हाला कोणीतरी एक डायमंड ब्रेसलेट गिफ्ट केलं होतं. ते म्हणजे त्या मिस्टेरियस मॅनने, ज्याचा चेहरा अजूनही रिव्हील नाही झाला आहे. तर तेच ब्रेसलेट आता सखीच्या हाती लागतं आणि सखी आता कान्हाचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणणार आहे. अगदी चेक करण्यासाठी तिने घरी सोनाराला सुद्धा बोलावलं आहे की ते ब्रेसलेट खरं आहे की खोटं आहे, आणि कान्हाचं सत्य ती आता सगळ्यांसमोर आणणार आहे. तर बघूया प्रेक्षकांनो, आजचा भाग सुरू होतो. आता कान्हा सखीला जेवण करण्यासाठी कन्व्हिन्स करत असतो आणि आता सखी दार उघडत नसते, म्हणून कान्हाने सखीला शपथ दिली असते. तर आता सखीला दार उघडावंच लागतं, कारण कान्हाने सखीला तिच्या बाबाची शपथ दिली असते. तर दार उघडल्यावर आता लगेच सखी म्हणते कान्हाला की 1 मिनिट थांब, आता प्लीज माझ्यासमोर हातपाय जोडू नकोस. सखी मॅडम, माझं ऐकून घ्या. सखी मॅडम, डिवोर्स घेऊ नका. ऐकून घे कान्हा, मी यातलं काहीही ऐकून घेणार नाही आहे. आणि कान्हा आता सखीला 1 मिनिट मागतो आणि पटकनच सखीसाठी आता पूर्ण ताट वाढून आणलेलं असतं त्याने, आणि त्याच्या दुसऱ्या हातात ना ग्लास असतो पाण्याचा. तर आता सखीला वाटत असतं की कान्हा तिच्याशी डिवोर्सबद्दलच बोलायला आलाय, पण नाही, कान्हा सखीला जेवण्यासाठी कन्व्हिन्स करायसाठी तिथे आला असतो. तर आता सखीला हे बघून आश्चर्यच वाटतं आणि आता कान्हा म्हणतो, डिवोर्स नंतर द्या मला सखी मॅडम, आधी जेवण करून घ्या तुम्ही. जेवण आणलंय मी तुमच्यासाठी. तर आता हे बघून सखीला आणखीच राग येतो आणि सखी म्हणते कान्हाला, तुझ्या डोक्यात शिरतंय का काही? मी आता खाली जे बोलले ते तुला मस्करी वाटली का रे? मी तुला डिवोर्स देणार आहे कान्हा, डिवोर्स, ॲक्च्युअलमध्ये डिवोर्स देणार आहे मी तुला. सो आता हे ऐकून कान्हा म्हणतो सखीला की नाही, ठीक आहे, हरकत नाही, डिवोर्स द्या तुम्ही मला, पण त्याआधी जरासं खाऊन घ्या. एवढंच म्हटलं ना मी. काय ना, आपण जे काही ठरवतो असं सगळंच काही होतं असं नाही आहे ना. आयुष्य म्हणजे अगदी असं भारी आहे हो. तर आता सखीला प्रश्न पडतो आणि सखी विचारते, काय म्हणायचं काय रे तुला? तर आता कान्हा म्हणतो सखीला की मला तुम्ही एक सांगा, आपण कितीही ठरवलं तरी बाबांच्या मनात आहे तेच होतं ना? तर सखी म्हणते हो, एक्झॅक्टली, आणि जे बाबाच्या मनात आहे तेच होणार, आणि बाबा माझ्या मनातलं जाणतात. सो त्यांना माहिती आहे की मला डिवोर्स हवा आहे, आणि म्हणूनच आपला डिवोर्स तर होणारच. आणि असं म्हणत आता सखी थोडी बाजूला येते आणि ॲटिट्यूडनं तिने हाताची आता घडी बांधली असते. तर त्यावर आता कान्हा त्याच्या हातात जेवणाचं ताटच असतं बरं का अजूनही. आणि आता कान्हा म्हणतो, बरं सखी मॅडम, मग तर प्रश्नच मिटला. काय जे भल्या भल्यांनी नाही ते बाबांनी करून दाखवलंय. आणि मग आता माझ्याशी डिवोर्स घेण्यासाठी तुम्ही बाबांना जर वशीला लावलं असेल तर मग आता काय होणार ना, डिवोर्स होणारच होणार. मी तर म्हणतो तुम्ही मस्त जेवा आणि त्यानंतर AC ऑन करून छानपैकी झोपून राहा. तर आता सखीला खूपच राग येत असतो कान्हाचा. त्यामुळे आता सखी काय करते, सखी कान्हाच्या हातचं ताट घेते आणि जोरात ती टेबलवर अशी आपटते आणि कान्हाला म्हणते, काय रे, काय समजतोस तू स्वतःला? आता ती कानाचा हात वगैरे पकडते आणि सखी आता कान्हाला म्हणते, तुला काय वाटलं हे अशा गोड गोड गोष्टी करून तू माझं मन वळवशील? हे असं जेवायला आणून, मला जेवायला आणि भुलवून लावून, म्हणजे काय काय सुरू काय काना तुझं? आणि त्यानंतर आता सखी कानाला धक्का देते आणि म्हणते, लक्षात ठेव, तुझं हे आणलेलं जेवण तर काय, मी पाणीसुद्धा पिणार नाही आहे तू आणलेलं. तर आता कान्हा खूप कामली सिच्युएशन हँडल करत असतो. तर आता कान्हा म्हणतो सखीला, ठीक आहे, चिडू नका तुम्ही. काय आहे, तुम्ही चिडल्या की तुम्हाला भूक लागेल आणि तुम्हाला तर नाही जेवायचं आहे ना, मग तुम्हाला हे जेवावं लागेल. तर आता सखी म्हणते कान्हाला, मी खाणार नाही आहे, आणि तू काय मला शांत करतोयस रे? मी शांतच आहे यातून. आता सखी असं तर म्हणत असते बरं का, पण ती खूप रागात असते. आणि पुढे आता सखी म्हणते, बाकी काय ना, माझा राग तू बघशीलच कान्हा कोर्टात. नाही तुझ्यावर डिवोर्सची केस टाकून तुझ्यावर फ्रॉडची केस टाकली ना, तर सखी नाव नाही लावणार मी. तर आता आपला कान्हा एकदम चिल असतो आणि तो सखीला म्हणतो, बरं ठोका केस ठोका तुम्ही, पण त्याआधी तुम्ही जेवून घ्या. काय आहे ना सखी, तुमच्यात ताकद येईल, म्हणजे कोर्टात केस ठोकायला पण तुम्हाला अशी ताकद राहील ना. आणि असं म्हणत कान्हा आता आपला हात दाखवत असतो आणि त्याने घडी म्हणजे अशी मुठ्ठी बांधली असते हाताची. तर तितक्यात आता सखीचं लक्ष कान्हाच्या त्या डायमंडच्या ब्रेसलेटकडे जातं आणि कान्हाच्याही लक्षात येतं. तर लगेच आता कान्हा सखीला सांगतो, तुम्ही ब्रेसलेट बघताय का? अरे हे ब्रेसलेट ते माझ्या लग्नाच्या निमित्ताने, माझ्या लग्नासाठी माझ्या मित्राने दिल्या साडीतल्या गिफ्ट म्हणून. महाग नाही आहे, स्वस्तातलं आहे अगदी. तर त्यावर आता सखी म्हणते, हो मग काय, स्वस्तातलंच असणार, अगदी तुझ्यासारखं चीप. तर आता असं म्हणून सखी आता बेडवर जाऊन बसते आणि आता कान्हा म्हणतो, ठीक आहे, काहीही म्हणा तुम्ही, चीप म्हणा, काय वाटेल ते म्हणा, पण आता थोडं जेवून घ्या. आणि आता सखीने हट्ट धरून ठेवला असतो. तर आता सखी कान्हाला म्हणते की नाही जेवणार मी. तुझ्या या गोड गोड भूल थापांना मी नाही भूलणार आहे परत, लक्षात ठेव. तुझे शेवटचे काही दिवसच उरले या घरातले, तू लवकरच या घरातून बाहेर असशील कान्हा.
आणि पुढे सखी आपलं बोलणं कंटिन्यू ठेवते आणि म्हणते, मिस्टर फेक घर जावई बापू. तितक्यात त्या सखीला ठसका लागतो आणि आता कानाच्या हाती पाणी असतं तर सखीला ते पाणी प्यावंच लागतं, कारण तिला आता ठसका लागला असतो जोराचा. तर कानामध्ये हे घ्या पाणी प्या पाणी, आणि सखी ती पाणीसुद्धा पिऊन घेते. तर बघा, थोड्याच वेळाआधी सखीने म्हटलं असतं की मी तुझ्या हातचं पाणीसुद्धा पिणार नाही, पण तिला आता कानाच्याच हातचं पाणी बरोबर प्यावं लागतं. आणि अगदी लहान लेकरासारखं काना त्या सखीला गाईड करत असतो की वर बघा वर बघा. आणि सखी तसं करतसुद्धा असते प्रेक्षकांनो. कान्हा जसं सांगतो तसं सखी वरसुद्धा बघते. त्यानंतर आता सखीला एकदम रिअलाईज होतं आणि कान्हा म्हणतं, हां असं वर बघा. तर त्यानंतर सखीच्या एकदम लक्षात येतो की अरे बापरे, आपण तर पाणीसुद्धा पिऊन गेलो याच्या हातचं आणि याचा ऐकतोय सुद्धा. तर आता सखी म्हणते, एकदम उठून उभी होते ती आणि कान्हाला म्हणते, काय रे तू कोण आहेस मला सांगणारा, आणि ऐक मी तुझं काही ऐकणार नाही आहे. तर आता कान्हा म्हणतो, अहो तुम्ही माझं काय स्वतःचं सुद्धा ऐकत नाही आहे. बघा आता काय म्हणालात तुम्ही की तुझ्या हातचं पाणीसुद्धा पिणार नाही, आणि आता मीच दिलेलं तुम्ही पाणी प्यायलात. ठीक आहे, आता जसं पाणी प्यायलात तसं जेवणसुद्धा करून घ्या, मी येतो. असं म्हणत आता कान्हा तिथून निघून जातो. आणि आता सखी कान्हा गेल्यावर त्याला असं मारण्याची अशी ॲक्टिंग करते आणि त्यानंतर तिला खूप राग येत असतो कान्हाचा आणि तिला समजतच नसतं की काय होऊन गेलं म्हणून. आता मी तर म्हणाले होते की पाणी पिणार नाही, पण पाणी पिऊन गेले असं. तर इथे काय होतं, आता कान्हा सखीच्या रूममधून बाहेर येतो आणि आता स्टेअर्सवरून खाली उतरतो. तिथे त्याला आता ही मनस्विनी भेटते. तर आता ही विचारते कान्हाला, काय म्हणाली सखी. तर कान्हा म्हणतो, काही नाही हो, थोड्या चिडल्या आहेत त्या. तर मनस्विनी म्हणते, चिडली आहे पण का. तर कान्हा म्हणतो, ते साहजिकच आहे म्हणा, पण ठीक आहे तुम्ही काळजी करू नका, आपण त्यांना जरा प्रेमाने समजवू. तर आता हे ऐकून मनस्विनी म्हणते कान्हाला, प्रेमाने काय जास्तच प्रेम येत आहे का तिच्यावर. तर आता कान्हा गप्प असतो. तर मनस्विनी म्हणते, नाही ना, तर जास्त प्रेम उतू देऊ नकोस तिच्यावरचं, मूर्ख मुलगी आहे ती. काय ना, ती फक्त याच पिंजऱ्यात ओरडू शकते आणि डिवोर्स घेऊन या पिंजऱ्यातून ती बाहेर नाहीच पडू शकत. आता कान्हाच्या मनात विचार चालू असतो की कोणतीही आई इतकी क्रूर कशी असू शकते. तर आता तो काही प्रोसेस करणार तितक्यात आता कान्हाचे लहान काका येतात आणि या दोघांना बघून आता जोराजोराने ते टाळ्या वाजवू लागतात. आणि सखीचे काका म्हणतात आता या दोघांना, म्हणजे मनस्विनी आणि कान्हाला, की हो हा जी आत्मविश्वास असावा ना तर तो तुमच्यासारखा. पण काय ना, लवकरच सखी तुमचे सगळे अंदाज खोटे ठरवणार आहे आणि हो सखी या पिंजऱ्यातून सुखरूप उडून जाणार आहे. कारण ना कान्हा तिचा नवरा बनण्याच्या लायकीचा आहे आणि मनस्विनीकडे बघत आता सखीचे काका म्हणतात, ना तू तिची आई बनण्याच्या लायकीची आहेस. तर आता हे ऐकून मनस्विनी एकदम चालवते ते सखीच्या त्या लहान काकाकडे आणि त्याला मारण्यासाठी आपला हात उचलते. तिथेच तिचा हात मध्येच थांबून जातो आणि तिचा थांबलेला हात बघून आता सखीचे काकाच तिला विचारतात, काय झालं सरकार, याआधी तर तुमचे बरेच हात चाललेत, पण नाही आता तुमची वेळ संपली आहे, कारण लवकरच सखी तुमचे हात दगडाखाली आणणार आहे. तर आता मनस्विनीला तर हे ऐकून खूप राग येत असतो, पण मनस्विनी आता कंट्रोल करत असते तिचा राग. मे बी तिथे काना उभा असतो म्हणून, काय माहिती तिचं काय कारण असणार आहे, पण ती आता म्हणजे सखीच्या कानाला काहीच करत नाही, आपला राग कंट्रोल करतच तिथून आता ती निघून जाते. आणि त्यानंतर कानासुद्धा निघून जातो आता. तर तिथे आता सखीचे काका एकटेच असतात आणि ते आता स्वतःला म्हणतात की आजपर्यंत माझ्या सखीबरोबर तुम्ही खूप खेळलात सरकार, पण आता नाही, आता बस, कारण आता तिचा गौतम काका शुद्धीवर आलाय. आता नाही खेळू देणार मी तुम्हाला तिच्याबरोबर, तुमच्या दोघांवरही मी बारीक लक्ष ठेवणार आहे आता, असं आता सखीचे हे लहान काका असतात ते बोलतात. तितक्यात आता सखीच्या काकाचं लक्ष जातं डायमंड ब्रेसलेटकडे, जे कानाचं असतं आणि ते तिथे खाली पडलेलं असतं. तर लगेच आता ते ब्रेसलेट सखीचे काना आपल्या हाती उचलतात आणि त्या ब्रेसलेटकडे बघू लागतात की हे कोणाचं आहे वगैरे. तर इथे आता सीन शिफ्ट होतो आणि सखीने तिच्या चाळीतल्या मैत्रिणीला फोन केला असतो आणि त्यानंतर आता सखी म्हणत असते तिला की सगळीने सगळं सांगून टाकलं असतं की ती डिवोर्स वगैरे घेणार आहे. तर हे ऐकून आता सखीची मैत्रीण म्हणते, काय तू डिवोर्स घेणार आहे. तर सखी म्हणते, हो बरोबर ऐकलंयस तू, मी कान्हाला डिवोर्स देणार आहे. जिथून बाहेर निघण्यासाठी मी धडपड करत होते त्याने मला तिथेच आणून सोडलं, चीटर कान्हा. आणि आता असं म्हणते सखी आणि इकडे सीन शिफ्ट होतो आणि दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं की कान्हा किरण बरोबर असतो आणि कान्हा म्हणत असतो किरणला की किरण मी चीटर नाही आहे. आता सखीसोबत मी असा वागत असलो तरी मला आनंद मिळत असेल का त्याचा, नाही ना. आणि त्यानंतर कान्हा म्हणतो किरणला, सरकारची डाव कोणाला कळली आहे का, नाही ना. आणि यावेळी तिच्या आईने असा काय तो डाव टाकलाय ना की, तर आता किरण म्हणतो कान्हाला, तिची आई, मला तर कधी कधी प्रश्न पडतो की ती खरंच सखीची आई आहे. म्हणजे बघ ना, कुठली आई आपल्या मुलीशी इतक्या खालच्या पातळीवर जाऊन वागते. हां, मला तर तिच्यावर डाऊट आहे काना, सॉलिड डाऊट आहे. आणि यावर आता कानासुद्धा विचार करू लागतो. आणि इकडे सखीसुद्धा तिच्या मैत्रिणीला हेच म्हणत असते की मला ना खरंच मोठा डाऊट येतो
खूप डाऊट येतोय मला की कान्हा नक्की कोण आहे, कुठून आलाय तो. मागे तूच नाही का म्हणाली होतीस की तू त्याला आधी चाळीत कधी बघितलंच नव्हतं. आता या सखीच्या मैत्रिणीला हे सगळं आठवतं की ती पूर्वी बोलली असते सखीशी दिवाळीच्या दिवशी. तर आता सखीची मैत्रीण म्हणते, हो मी असं म्हटलं होतं खरं, पण ऐक ना सखी, खरंच सांगते अगं, मला ना आता कानावर कुठलाच संशय येत नाही आहे बघ. तर आता सखी विचारते म्हणजे. तर आता सखीची मैत्रीण तिला सगळं काय ते सांगू लागते की कान्हा कसा चाळीत आला होता, त्यांनी सगळ्यांची म्हणजे जे गैरसमज होता तो दूर केला. आणि त्यांनी जे सगळं केलंय की सखीला चाळीत न आणून ते तिच्या चांगल्यासाठीच केलंय. तर ते हे ऐकल्यावर सुद्धा सखीला कानावर विश्वास नसतो बसत आणि सखी म्हणते, अगं मी नाही विश्वास ठेवू शकत त्याच्यावर. तो कान्हा ना, तो खूप हुशार आहे. तो बोलण्यात पटाईत आहे आणि खोटं तर तो असं बोलू शकतो इझिली. तू आता त्याची बाजू घेतेस, पण माझं त्याच्याविषयीचं मत मी अजिबात बदलणार नाहीये. माझं ठरलंय की मी त्याच्यापासून डिवोर्स घेणार आहे. आणि प्रेक्षकांना दुसरीकडे आपण बघत असतो की आता कान्हामध्ये त्याच्या मित्राला की मी नाही सखीला डिवोर्स देणार आहे. आणि त्यानंतर किरण म्हणत असतो कान्हाला, अरे पण जर तिने ठरवलं असेल तर तू काय करशील. तर कान्हा म्हणतो, करेल ना काहीतरी. आणि तितक्यात आता कान्हाचं लक्ष जातं दाभाडे मावशींकडे, जी आता आपल्या हातात पाण्याची मोठी बादली घेऊन कुठेतरी जात असतात. तर आता कान्हा म्हणतो, हो मावशी द्या ना, मी उचलतो ना. तर आता दाभाडे मावशी रुसल्या असतात आता कान्हाशी आणि जे काही तो सखीशी वागलाय त्यामुळे. आणि दाभाडे मावशी आपलं तोंड फिरवतात आणि कान्हाला ती बादली देत नाही आणि फुगूनच तिथून निघून जातात. आणि कान्हा आता आवाजच देत राहतो मावशी मावशी करत. आणि किरण येतो त्यानंतर जवळ आणि कान्हा म्हणतो, चिडल्या आहेत का त्या माझ्यावर. तर किरण म्हणतो, कर्मचक्र मित्रा, तू जर कोणाला दुखावलं तर तुझ्या जवळची माणसं दुखावली जाणारच, त्रास होणारच त्यांना, त्याला इलाज नाही आहे कान्हा. तर काय होतं प्रेक्षकांनो, कान्हा आता हाताची घडी घालून असतो तितक्यात किरणचं लक्ष जातं आणि किरण म्हणतो, कान्हा तुझं ब्रेसलेट कुठे आहे. आणि प्रेक्षकांनो, कान्हाला लगेच आठवतं की त्याची हिऱ्यांमध्ये खूप आवड असते, त्यामुळे त्याला त्या मिस्ट्रियस मॅननी ते हिऱ्यांचं ब्रेसलेट दिलं असतं. आणि कान्हाच्या लगेच लक्षात येतं की ते ब्रेसलेट त्याच्या हाती नाही आहे. आणि इकडे आता सीन शिफ्ट होतो आणि इकडे सखीचे जे काका असतात त्यांच्या हाती आता कान्हाचं ब्रेसलेट लागलं असतं. आणि ते ब्रेसलेट घेऊन आता ते सखीजवळ जातात. आणि आता सखीला आठवतं की ते तर कान्हाचं आहे आणि त्याच्या मित्राने त्याला गिफ्ट म्हणून दिलं आहे. आणि आता सखी सांगू लागते तिच्या गौतम काकाला की हे जे ब्रेसलेट आहे हे कान्हाचं ब्रेसलेट आहे. तर गौतम काका म्हणतात सखीचे की तुला कोणी सांगितलं. तर सखी म्हणते, अरे मीच बघितलं त्याच्या हातात आणि तो म्हणला कुठल्या तरी मित्राने दिलंय, स्वस्तातला आहे. तर सखीचे काका म्हणतात, एक मिनिट, स्वस्तातलं आहे असं तो म्हटला का. तर सखी सांगते हो. तर सखीचे काका म्हणतात सखीला की बबडू, मला नाही वाटत हे स्वस्तातलं आहे म्हणून, बबडू हे नक्कीच महागातलं आहे. आणि हातात घेऊन आता गौतम काका कन्फर्म करतात सखीचे की हे रिअल डायमंड्स आहेत. आणि जेवढं मला माहिती आहे तर हे खूप महागाचं आहे. तर आता हे ऐकून सखीला धक्का बसतो आणि सखी म्हणते, काय रिअल डायमंड. पण काका, कान्हाचा असा कुठला मित्र असेल जो त्याला खऱ्या हिऱ्याचं ब्रेसलेट गिफ्ट देईल. तर सखीचे काका म्हणतात की हो, मलाही तोच प्रश्न आहे. कान्हा आपल्याकडे ड्रायव्हर आहे, तर कुठल्या ड्रायव्हरचा असा इतका श्रीमंत मित्र असतो. तर आता सखी खूप चिडते आणखी आणि म्हणते, नक्कीच आपल्याशी कान्हा खोटं बोलतोय आणि आपल्यापासून तो काहीतरी मोठं लपवतोय. मला ना आधीपासनं काका त्याच्यावर डाऊट होत. तर आता गौतम म्हणतो सखीला, आय थिंक आपणच कान्हाला विचारायला पाहिजे की हे ब्रेसलेट खोटं आहे असं तू का म्हणालास. तर सखी म्हणते, नाही, यावेळी सुद्धा त्याच्याकडे काहीतरी उत्तर तयारच असेल, जसं ते चाडकरांनी दिलं त्याने सगळ्यांना. कान्हा बोलण्यात हुशार आहे, तो सहजच आपल्याला गुंडाळेल. तर काका, तुला माहिती आहे का त्याने चाळीत सगळ्यांना काय सांगितलं. तर आता गौतम काका प्रश्नातच पडतात की याने काय सांगितलं चाळीत. तर सखी म्हणते, त्याने चाळीत सगळ्यांना हे सांगितलं की त्याला माझी काळजी आहे, म्हणून त्याने घर जावई होण्यास स्वीकार दिलाय. तर हे ऐकून आता सखीचे काका सुद्धा हसू लागतात, कारण त्यांनाही माहीत असतं की हे खरं नाही आहे. आणि आता सखी म्हणते, नाऊ इट्स फेस ऑफ टाईम, मी आता कानाचा खरा चेहरा चाळीतल्या सगळ्यांसमोर आणेल आणि तेही पुराव्यासकट. असं म्हणत आता सखी ते ब्रेसलेट आपल्या हाती घेते. आणि आता सखीचे काका विचारतात, नक्की काय चाललंय बबडू तुझ्या मनात. तर आता सखी बघा प्रेक्षकांना पुढे काय करणार आहे. आणि आता कान्हाला असं वाटत असतं की ते ब्रेसलेट त्याच्यामुळे कुठेतरी हरवलं आहे. इकडे आता कान्हाच्या लक्षात येतं की ब्रेसलेट त्याच्या हाती नाही आहे, त्यामुळे तो इकडे तिकडे शोधू लागतो आणि म्हणतो, ते ब्रेसलेट आपल्याला शोधायला हवं आहे किरण. आणि कान्हा तिथे जवळपास इकडे तिकडे शोधू लागतो. तर आता किरण म्हणतो कान्हाला, अरे कान्हा, नको नको, मी शोधतो ब्रेसलेट, तू एक काम कर, दाभाडे मावशींकडे जा, त्यांना राग आलाय ना तुझा, त्यांची समजूत घाल. आणि कान्हा आता जाणार तितक्यात एक चाडकरी कान्हाला भेटतो, चाडीतले एक काका भेटतात आणि ते थांबून म्हणतात, ए कान्हा, सखी वहिनीला कुठे घेऊन चाललात हनीमूनला. तर कान्हा म्हणतो, काय हो काका, जरा हळू बोला ना, आणि कुठे वगैरे जाणार नाही आम्ही, इथेच येणार मी तिला घेऊन.
तर आता परत हे चाळीतले काका म्हणतात कान्हाला, बरं एक थांब ना परत आणि मला सांग, मी सखी वहिनीला अहेर दिला नाही, काय देऊ? तर आता कान्हा म्हणतो, तुम्ही सखीला काय देणार आहात? तुम्ही फक्त बाबांकडे तिच्यासाठी प्रार्थना कराल. तर आता चाळीतले हे काका म्हणतात, आता ते पुरेल का तेवढं? तर कान्हा म्हणतो, हो हो, पण आता मला सोडा. आणि आपला हात झटकत आता कान्हा पटकन जातो दाभाडे मावशींकडे. आणि इकडे आता सीन शिफ्ट होतो आणि सरकार काहीतरी चर्चा करत असते सखीच्या मोठ्या काकांबरोबर, म्हणजे परशुराम बरोबर. तर आता जी सरकार असते ती आता म्हणत असते परशुरामला की बांदेकर इंडस्ट्री आहे कोणती तरी, तर ती खूप चर्चेत आहे सध्या. तर हा परशुराम म्हणतो, हो सरकार, हे मी देखील ऐकलं. तर आता हे ऐकून सरकार म्हणते आता या परशुरामला, मग काय हत्तीवरून साखर वाटू? 2 कानांच्या मध्ये मेंदू पण असतो, त्याचा वापर करत जा जरा. तर हा परशु म्हणतो, हो सरकार. तर हा तर चमचाच असतो ऑफकोर्स सरकारचा. तर पुढे आता ही मनस्विनी म्हणते, काहीही करून तो प्रोजेक्ट मला माझ्या हाती हवाय. तुला जर जमत असेल आणि फालतून कामांपासून जर तुला वेळ मिळत असेल तर तूही लक्ष दे यामध्ये. आपल्या मार्केटिंग टीमला हलव जरा. आणि असं म्हणत आता सरकार त्याच्या अंगावरती अशी फाईल फेकून देते. आणि परशुराम ती फाईल आता आता अशी पकडतो आणि तिथेच उभा असतो. तर आता ही म्हणते मनस्विनी त्याला आउट, त्याला जायला सांगते ती, आणि तो तिथून निघून जातो आता. आणि तो गेल्यावर आता मनस्विनी त्याला म्हणते युजलेस. तितक्यात आता या मनस्विनीला कोणाचा तरी कॉल येतो आणि त्या व्यक्तीला आता ही सांगत असते जी मनस्विनी असते ती, की मला का सारखा तू फोन करतोयस? जेवत नसेल ती तर उपाशी मरू दे तिला, आय डोंट केअर. असल्या फालतू गोष्टींसाठी मला फोन नाही करायचा हा सारखा. आणि हे हिचं जे कन्व्हर्सेशन असतं फोनवरचं हे मागून सखीचे गौतम काका ऐकून घेतात. आणि ते मनात विचार करू लागतात की ही कोणाशी बोलत होती, आणि ज्या पद्धतीने ही बोलत होती थोडं वेगळं वाटलं, हिच्यावर आता लक्ष ठेवलंच पाहिजे. तर इकडे कान्हा जातो दाभाडे मावशींजवळ. तर दाभाडे मावशी मटार चिरत असतात. तर कान्हा म्हणतो, अरे वा, मटार आहे की काय? आणि मटार आता तो खाऊ लागतो त्या ताटातलं. तर त्यानंतर आता दाभाडे मावशी काहीच रिॲक्ट करत नाही. तर कान्हा म्हणतो, मावशी, पूर्वी तुम्ही सोडलेलं जे मटार आहे ते मी जर खायचो तर तुम्ही मला फटका मारायचात, बहुतेक विसरलात तुम्ही, मी आठवण करून देतो तुमची. आता दाभाडे मावशी आता कान्हाला असं लूक देतात आणि म्हणतात, नाही विसरले मी, सगळं लक्षात आहे माझ्या, पण मी फटका मारायचे ते माझ्या कान्हाला, जो माझ्या अगदी जवळचा होता. तू माझा कान्हा नाही आहेस. तर त्यानंतर बघा आता कान्हा काय करतो, दाभाडे मावशींचे हात घेतो आणि स्वतःलाच मारू लागतो जोराजोरात. दाभाडे मावशी आता हात झटकतात आणि कान्हा म्हणतो, अरे मावशी प्लीज, राग सोडा आता. आईचा राग म्हणजे अस्तूर्त तात्पुरता उगवलेला इंद्रधनुष्यासारखा असतो, ते सुद्धा जातं. तुमचाही राग जाऊ द्या ना प्लीज, राग जाऊ द्या तुमचा. बरं त्या बदल्यात तुम्हाला काय हवं ते मागा, पण प्लीज माझ्याशी बोला, राग सोडा. तर आता दाभाडे मावशी म्हणतात, हवं ते मागू? तर कान्हा म्हणतो, हो. तर बघा आता दाभाडे मावशी म्हणतात कान्हाला की मग तू सखीला आपल्या चाळीत घेऊन यायचंस, तेही कायमचं. आता कान्हा म्हणतो, अगं मावशी, जे मला शक्य आहे ते मागा ना, सखी या चाळीत येऊन राहील हे अशक्य आहे. आता बघा इकडे काय होतं प्रेक्षकांनो, जे ते चाळीतले काका असतात जे थोड्या वेळापूर्वी कान्हाला भेटले असतात ते आता साईबाबांसमोर खरंच प्रार्थना करायला जातात आता सखीसाठी, जसं कान्हाने म्हटलं असतं त्याप्रमाणे. आणि आता हे काका आता साईबाबांना मागतात की बाबा, शक्य ते सगळं तुम्ही शक्य करून दाखवता ना साईबाबा, मग आता फक्त एक करून दाखवा, आमच्या सखी वहिनीला या चाळीत आणून दाखवा, अशी प्रार्थना आता हे काका करत असतात. आणि तितक्यात साईबाबा आशीर्वाद देतात आणि त्यांच्या जवळचं फूल खाली पडतं, म्हणजे कदाचित कान्हा आता सखीला घेऊन चाळीत येणार आहे लवकरच. तर तिकडे कान्हा समजूत घालत असतो आणि दाभाडे मावशींना म्हणतो, उलट काहीच मागू नका हो, सखीला चाळीत आणणं अशक्यच आहे. तितक्यात कान्हाला आता एक फोन येतो आणि तितक्यात आता तो सखीचा फोन असतो आणि कान्हा आता बाजूला होतो आणि म्हणतो, हां बोला ना बेबी सरकार. तर इकडे सखी कान्हाशी बोलताना मस्त ते ब्रेसलेटशी खेळत असते आणि कान्हाला म्हणते, काल तुझ्याशी बोलताना तुझ्या हाती एक ब्रेसलेट पाहिलं होतं मी. तर आता कान्हा म्हणतो, हां ते ते हरवलंय. तर सखी सांगते कान्हाला, सापडलंय ते मला. तर आता कान्हा जस्टिफिकेशन देत असतो आणि सखीला म्हणतो, हां ते असंच आहे, ते चमकणार आहे फक्त, खोट्या म्हणायचं आहे ते. तर इकडे आता कान्हाला थोडी भीती वाटत असते आणि कानाला धक्काच बसतो हे ऐकून की सखीच्या हाती कसं काय ते ब्रेसलेट लागलं. तर सखी म्हणते कान्हाला, हो का, तुझ्यासारखं, पण आता ते ब्रेसलेट खरं आहे की खोटं आहे हे शोधायला हवं. तर कान्हाला काहीच समजत नसतं आणि कान्हा म्हणत असतो, शोधायला म्हणजे? तर सखी म्हणते, म्हणजे मला तुझ्या कुठल्याच गोष्टींवर विश्वास नाही आहे आणि म्हणूनच तुझ्या ब्रेसलेटची पारख करण्यासाठी घरी सोनाराला बोलावलं आहे. तर आताच कान्हा काही पुढे बोलणार तितक्यात सगळी फोन ठेवून देते आणि कान्हा पटकन आता निघतो आणि कान्हाची बाईक आता सुरू नसते होत. तर किरण विचारतो, काय झालं? तर कान्हा म्हणतो, अरे वेळ नाही आहे माझ्याकडे, चालू का नाही होत ही बाईक?
तर किरण म्हणतो, अरे वेळ खराब आहे तुझी, पेट्रोल संपलंय गाडीतलं. तर कान्हा म्हणतो, हो वेळ तर खराब आहेच. तर कान्हा आपल्या हाताकडे बघत असतो. तर किरण विचारतो, काय झालं? तर कान्हा म्हणतो, ते जाऊ दे किरण, मी नंतर सांगतो, आलो आलो. आणि असं म्हणत लगेच आता कान्हा धावतच सुटतो बंगल्याकडे. तितक्यात आता इकडे सीन शिफ्ट होतो आणि सखीने आता सोनाराला घरी बोलावलं असतं आणि हे सोनार सखीच्या ओळखीचे असतात. ते म्हणत असतात की सखी, खूप पूर्वी बघितलं होतं ग मी तुला. लहानपणी राघव साहेबांनी तुला आणलं होतं आमच्या दुकानात तुझे कान टोचायला. त्यानंतर सरळ आत्ताच पाहतोय तुला. कशी आहे बेटा? तर सखी म्हणते, काका मी ठीक आहे, पण लहानपणी जसे माझे कान टोचले होते तसे आता काही लोकांचे कान टोचायची गरज आहे. आणि तिथे आता सरकार असतं आणि सखीने मुद्दाम तो टोमणा तिला मारला असतो. आणि त्यानंतर आता सरकार विचारतात या सोनाराला की दिघे, तुम्ही इथे कसं काय आहेत आज? तर तितक्यात सखीचे काकू येते, उर्मिला काकू, आणि म्हणते, बापरे सरकार, तुम्ही आमच्यासाठी नवीन दागिने करताय, वाव. तर आता सखीची दुसरी काकू विचारते की काय ग सखी, काही बनवून घ्यायचं होतं का तुला? आणि तितक्यात सगळेच जण आता तिथे जमा होतात. तर सखी म्हणते, नाही नाही, मला आधीच बनवून घेतलेली गोष्ट तपासून हवी आहे. आणि आताच सरकारकडे बघत सखी म्हणते, सरकारने इतका सोन्यासारखा जावई आणलाय या घरात. त्या खोट्या जावयाकडे हे महागडा ब्रेसलेट होतं. हे ब्रेसलेट आता सगळ्यांना दाखवते. आणि दुसरीकडे आपला कान्हा जोरात धावत असतो आणि पटकन पोहोचण्याचा प्रयत्न करतो बंगल्याकडे. तर आता एकदा कन्फर्म करून घेते सखी आणि विचारते, काय सरकार, खोट्या लग्नाचं खरं गिफ्ट दिलंय का तुम्ही? तर आता ही मनस्विनी म्हणते, मी असला कुठलाही गिफ्ट कान्हाला दिलेला नाही आहे. तर आता सखी म्हणते, ओहो, तर घर जावेच केला इतक्या मोठ्या घराचा, मग अजून काय गिफ्ट देणार, हो ना? पण मग मला सांगा, तुम्ही जर ते गिफ्ट दिलं नाही आहे तर एका साध्या ड्रायव्हरकडे इतकं महागडं ब्रेसलेट कुठून आलं? नाही म्हणजे आपल्याला कळायला हवं ना. तो म्हणतोय की अगदी स्वस्तातला आहे, पण हे ब्रेसलेट साधंसुद्धा नाही आहे. डायमंड्स वापरणारं कोणीही सांगू शकतं, असं आता सखी मनस्विनीकडे बघत म्हणते. आणि आता सखी म्हणते, हे खऱ्या हिऱ्यांचं ब्रेसलेट आहे. आता लवकरच सगळ्यांसमोर हे ब्रेसलेट खरं आहे हे सिद्ध होईल. आणि मग मी तुमच्या कान्हाचं काय करेल ते बघा सरकार. आणि दुसरीकडे आता कान्हा एकदम ॲक्शन वेळी एंट्री घेत असतो, धावत असतो, पोहोचण्याचा प्रयत्न करतो. गाडीवरून कुलांड्या वगैरे खात असतो पटकन पोहोचण्यासाठी, म्हणजे गाडी त्याच्या मदत आली असते. तर इथे थोडंफार आता आपल्याला पाहायला मिळतं, कानाची धावपळ चालली आहे. आणि प्रेक्षकांनो, आजचा भाग इथे संपतो. उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की आता सखी सोनाराकडे देते ते ब्रेसलेट चेक करण्यासाठी की ते ब्रेसलेट खरं आहे की खोटं आहे. तितक्यात तिथे आता कान्हा येतो आणि त्यानंतर आता सखी जाब विचारते कानाला खोटं बोलण्यासाठी. तर बघूया प्रेक्षकांनो येणाऱ्या भागात काय होणार आहे. आजचा भाग तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे सिरियलचे अपडेट्स तुम्हाला लवकर मिळतील. आणि तुम्हाला लपंडाव ही मालिका किती आवडते मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.